पालनपोषण आयडिया व्हिडिओ जन्म ते 3 वर्ष मुलांच्या मातांसाठी। आजच्या मीटिंगमध्ये सर्व मातांचे खूप खूप स्वागत आहे। चला सर्व माता आपापल्या मुलांसोबत एकत्र बसा। आजच्या मीटिंगची सुरुवात एका सुंदर गाण्याने करूया। गाणे गाऊन होईपर्यंत हा व्हिडिओ इथेच पॉज करूया। मागील आठवड्याच्या मीटिंगची सुरुवात आपण एका सुंदर गाण्याने व एका मजेदार खेळाने केली होती। दाखविलेल्या क्रियाकृतीतून मूल सोप्या सूचनांचे पालन करण्यास शिकते हे पाहिले। सोबतच खरचटल्यास प्रथमोपचार काय करावे याबद्दल माहिती जाणून घेतली। या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। चला आता पुढची क्रियाकृती करूया, जिचे नाव आहे मिळून काही करूया। सर्व मातांना एका ओळीत बसवा। आता प्रत्येक मातेसमोर काही ग्लास ठेवा। आता लीडर मातेने 1 2 3 म्हटल्यावर सर्व मातांना ग्लास एकावर एक ठेवावा लागेल। अशा प्रकारे सर्वात उंच ग्लासचा टॉवर बांधणारी माता विजेती असेल। या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। आशा आहे या क्रियाकृतींचा आनंद सर्व मातांनी घेतला असेल। चला आता पुढील क्रियाकृती करूया, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया। घरातील लहान वस्तू ठेवण्यासाठी आपण आपल्या हातांनी टाकाऊ वस्तूंच्या सहाय्याने रॅक कसा बनवायचा, चला हा व्हिडिओ पाहून समजून घेऊ। या माहितीचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो, सर्व माता आळीपाळीने सांगतील। या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। चला आता पुढील क्रियाकृती करूया, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा। चला सर्व माता आपापल्या मुलांसोबत एकत्र बसा। दाखविलेले खेळ पाहून समजून घ्या। दाखविलेल्या खेळातून मूल आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवण्यास शिकते।
आई मुलाला फुगा दाखवत डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे फिरवेल. मूल फुग्याकडे पाहत कुशीवर पलटण्याचा प्रयत्न करेल. आई मुलाला उशीचा आधार घेऊन बसवेल आणि मूल फुग्यासोबत खेळेल. आई हातात फुगा पकडून मुलापासून काही अंतरावर उभी राहील आणि मुलाला फुगा पकडण्यास प्रोत्साहित करेल. मूल आपल्या वयाच्या मुलांसोबत फुगा हवेत उडविण्याचा खेळ खेळेल. या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया. पुढच्या आठवड्याच्या मीटिंगपर्यंत हे खेळ आपल्या मुलांसोबत काही वेळ काढून अवश्य करा. आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत. असेच नवनवीन खेळ व माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वतःची व मुलांची काळजी घ्या.